नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रो, आजचा जो आपला लेसन आहे तर यामध्ये आपण कलम क्रमांक 1 ते 4 म्हणजेच संघ व त्याचे क्षेत्र याबद्दलच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत तर त्या आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण अधिक वेळ न घालवता आपला जो टॉपिक आहे तर तो सुरू करूया. तर कलम 1 ते 4 मध्ये काय दिलं आहे? ठीक आहे, तर राज्यघटनेतील जो भाग 1 आहे, भाग 1, तर पहिल्या भागामध्ये कलम क्रमांक 1 ते 4 बद्दल तरतुदी तर त्या दिल्या आहेत. तर त्या कलम 1 ते 4 यामध्ये संघ तसेच त्याची जी क्षेत्रे असतात तर यांच्याशी संबंधित काही तरतुदी जी आहेत तर त्या दिल्या. तर आपण बघूया की 1 ते 4 मध्ये काय काय दिलं आहे. तर कलम क्रमांक 1 मध्ये संघांचे नाव व क्षेत्र किती आहे हे दिलं आहे. त्याचप्रमाणे कलम क्रमांक 2 मध्ये नवीन राज्यांना प्रवेश देणे किंवा त्यांची स्थापना करण्याची तरतूद जी आहे तर ती कलम क्रमांक 2 मध्ये आहे. कलम क्रमांक 3 मध्ये नवीन राज्य निर्माण करणे, सध्याच्या राज्यांची सीमा, क्षेत्रे किंवा नाव यामध्ये बदल करणे ही जी तरतूद आहे तर ती कलम क्रमांक 3 मध्ये आहे. आणि कलम क्रमांक 4 मध्ये कलम 2 व कलम 3 मध्ये केलेल्या कायद्यात परिशिष्ट 1 व परिशिष्ट 4 मध्ये दुरुस्तीची तरतूद करणे आणि पूरक, अनुषंगिक व त्यातून उद्भवणाऱ्या ज्या काही बाबी आहे तर यांचा समावेश जो आहे तर तो आपला कलम क्रमांक 4 मध्ये देण्यात आला. तर राज्यघटनेतील जी परिशिष्ट 1 आहे तर परिशिष्ट 1 मध्ये राज्यांची व संघराज्य प्रदेशांची नावे आणि त्यांचा जो क्षेत्रीय विस्तार आहे तर तो दिला आहे. तर सध्या जर का आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये एकूण 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे सध्या. ठीक आहे, तर आपण पहिली कलम जी आहे तर ते पहिली कलम काय आहे तर ती बघून घेऊ. तर पहिल्या कलमामध्ये काय म्हणण्यात आलं, तर पहिल्या कलमामध्ये असं म्हणण्यात आलं की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. ठीक आहे, ही जी तरतूद आहे किंवा हे जे नाव देण्यात आले तर ते आपल्या पहिल्या कलमामध्येच देण्यात आलेले आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जर का बघितलं तर या ठिकाणी संघराज्य या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय की भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तर त्याऐवजी काय की संघांचे राज्य. ठीक आहे, किंवा राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स, फेडरेशन म्हणून नाही आहे तर युनियन ऑफ स्टेट्स म्हणून असे आपल्या भारतीय घटनेच्या पहिल्या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर देशाचे नाव काय असावे याबाबत घटना समितीमध्ये एकमत नव्हते. तर काही सदस्य जे होते तर त्यांनी भारत हे पारंपरिक नाव जे आहे तर ते सुचवले होते, तर काही सदस्यांनी इंडिया हे आधुनिक नाव जे आहे तर ते सुचवले. यामुळे घटना समितीने काय केलं की संयुक्तपणे दोन्ही नावे जी आहे तर ती स्वीकारली आणि पहिल्या कलमामध्ये जे आहे तर इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल, म्हणजेच युनियन ऑफ स्टेट असेल असे त्यामध्ये म्हणण्यात आले. आणि या ठिकाणी दुसरे महत्त्वाचे पॉईंट म्हणजे की जरी देशामध्ये राज्यांचा संघ म्हटले, ठीक आहे, आपल्या भारताला राज्यांचा संघ असे म्हटले तरीसुद्धा घटनेची संरचना जी आहे तर ती संघराज्य अशा प्रणालीचीच आहे. ठीक आहे, तर संघराज्य ही संकल्पना न स्वीकारता राज्यांचा संघ ही संकल्पना जी आहे तर ही संकल्पना स्वीकारण्यामागे 2 कारण आहे. तर सर्वात पहिला कारण म्हणजे कोणता, तर पहिला कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही 2 कारणे जी आहे तर ती सांगितली होती. तर एक म्हणजे काय की अमेरिकेतील संघराज्याप्रमाणे भारत हा राज्यांतील करारानुसार बनलेला नाही. जसं की आपण USA बद्दल बघितलं किंवा अमेरिकेबद्दल बघितलं तर त्या ठिकाणी जेवढे काही राज्य आहे तर त्या राज्यांपासून जो देश तयार झाला तर तो करारातून तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे सगळे राज्य एकत्रित येऊन त्यांनी देश जो आहे तर तो बनवला. ठीक आहे, आणि जर का आपण भारताबद्दल विचार केला तर भारतात राज्यांना संघराज्यातून वेगळे होण्याचा अधिकार नाही आहे. ठीक आहे, जसं की आपण बघू शकतो की संघराज्य हे त्याच्या अविनाशी तत्वामुळे राज्यांचा संघ बनते, परंतु भारताचा जर का विचार केला तर भारत हा पूर्णतः एकात्म व अखंड देश आहे. केवळ फक्त आपल्याला जर का विचार केला तर प्रशासकीय सोयीसाठी तो विविध राज्यांमध्ये विभागण्यात आलेला आहे. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं.
आणि कलम एक नुसार भारताच्या क्षेत्राचे 3 भागांमध्ये वर्गीकरण करता येते. यानुसार राज्यांची क्षेत्रे, संघराज्य प्रदेश आणि भारत सरकार कालौघात मिळवतील ती क्षेत्रे. कालौघात मिळवतील म्हणजे इन फ्युचर, म्हणजे फ्युचरमध्ये भारत कोणत्याही प्रकारचे जर का क्षेत्र मिळवत असेल तर ते आपल्या भारतामध्ये येईल किंवा त्याचे वर्गीकरण जे आहे तर ते 3 गटांमध्ये केले जाते. त्याचबरोबर भारताचा जर का विचार केला तर परिशिष्ट 1 यामध्ये काय देण्यात आलं, सर्व राज्यांचं त्यांचे नाव आणि त्यांचे जे क्षेत्र आहे किंवा क्षेत्रीय विस्तार आहे म्हणजे क्षेत्रफळ हे देण्यात आलेले आहे परिशिष्ट 1 मध्ये. ठीक आहे. आणि त्यानुसार सध्या भारतामध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजेच संघराज्य प्रदेश आहेत. ठीक आहे. तर ही आपली संपूर्ण माहिती झाली कलम क्रमांक 1 बद्दल. आणि या ठिकाणी अजून काही 2 पॉईंट्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की भारताचा जो राज्यांचा संघ आहे, जेव्हा केव्हा राज्यांचा संघ असे म्हणण्यात येते तर तेव्हा फक्त राज्यांचाच समावेश त्यामध्ये होत असतो. आणि जेव्हा भारताचे क्षेत्र, ठीक आहे, ही संज्ञा जी आहे तर ही वापरली जाते तर तेव्हा राज्यांबरोबरच संघराज्य प्रदेश व भारत जे आहे तर ते भावी काळामध्ये जी काही क्षेत्र आपल्यामध्ये समावून घेतील तर ती क्षेत्रे त्यांचा समावेश होतो. म्हणजे हे तिन्ही जर का विचार केले तर हे झाले भारताचे क्षेत्र आणि राज्यांचा संघ म्हणजे काय, फक्त राज्यांचे क्षेत्र. ठीक आहे, हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर आपण बघूया की कलम क्रमांक 2 मध्ये काय सांगण्यात आलं. तर यामध्ये असं सांगण्यात आलं की भारतीय संघाचा भाग नसलेली नवीन राज्यांची निर्मिती जी आहे तर ती या कलम क्रमांक 2 द्वारे होते. म्हणजेच भारतीय संघात योग्य वाटतील अशा अटी शर्तीवर नवीन राज्यांना समाविष्ट करणे, जे आपल्या भारतामध्ये ऑलरेडी अस्तित्वात नाही आहे, किंवा नवीन राज्य स्थापन करणे हा अधिकार संसदेला कलम क्रमांक 2 ने दिला आहे. म्हणजेच कलम 2 ने संसदेला 2 अधिकार दिला आहे. एक म्हणजे भारतीय संघात नवीन राज्यांचा समावेश करणे किंवा ते राज्य समाविष्ट करणे, आणि दुसरं म्हणजे नवीन राज्यांची स्थापना करणे. ठीक आहे. तर पहिला अधिकार जो आहे तर तो अस्तित्वात असलेल्या राज्ये समाविष्ट करण्यासंबंधित आहे, तर दुसरा म्हणजे अस्तित्वात नसलेल्या राज्यांची स्थापना करण्यासंबंधित आहे. ठीक आहे. त्याचबरोबर कलम क्रमांक 2 हे जे आहे तर हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या प्रवेशासंबंधित किंवा त्याच्या स्थापनेसंबंधी आहे. म्हणजे जसं की आपण इथे बघू शकतो की गोवा सुरुवातीला कोणाचा भाग होता तर तो म्हणजे पोर्तुगीजांचा. ठीक आहे. त्या ठिकाणी त्यांच्या अंडरमध्ये होता ना तो, तर त्यामुळे काय करण्यात आलं की गोवा जो आहे तर तो आपल्यामध्ये सामील करण्यात आला. तर हे जे सामीलीकरण झाले तर हे कलम क्रमांक 2 नुसार झाले होते. ठीक आहे. त्याचप्रमाणे 1971 मध्ये जे सिक्कीम आहे तर सिक्कीमला आपण सामील करून घेतले होते, तर सिक्कीम देखील आपल्या भारताचा भाग नव्हते. म्हणजे या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कलम क्रमांक 2 म्हणजे भारतीय संघाचा भाग नसलेली जी काही नवीन राज्य आहे तर त्यांची निर्मिती जी आहे किंवा त्यांची स्थापना जी आहे किंवा त्यांचा प्रवेश जो असतो तर तो या कलम क्रमांक 2 द्वारे होत असतो. आणि कलम क्रमांक 3 मध्ये जर का बघायचं राहिलं तर कलम क्रमांक 3 मध्ये काय की जे भारतीय संघांच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी आहे. तर कलम क्रमांक 2 मध्ये जो अधिकार देण्यात आला आहे नवीन राज्य समाविष्ट करणे किंवा नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तर तो संसदेला देण्यात आलेला आहे. तर यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी. तुम्ही अनअकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला माहितीच असेल, तर याच प्लॅटफॉर्मवर 2 नवीन बॅचेस ज्या आहेत तर त्या 2021 साठीच्या, ठीक आहे, तर राज्यसेवेसाठी तसेच कंबाईनसाठी या दोन्ही एक्झामसाठी 2 बॅचेस जे आहेत तर त्या सुरू झालेल्या आहेत. तर एक बॅच जी आहे तर ती राज्यसेवेसाठी 10 जूनपासून सुरू झाली. यामध्ये 1 इयरचा फाउंडेशन बॅच आहे आणि वेगवेगळे जे एज्युकेटर्स आहेत जे उत्तम प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन जे आहे तर ते करतील, तर त्यांचा समावेश जो आहे तर तो या बॅचमध्ये करण्यात आला. जसं की यामध्ये तुम्ही बघू शकता की पॉलिटी हा विषय जो आहे तर ते डॉक्टर विशाल भेडदुरकर सर शिकवतील. जिओग्राफी हा विषय किरण गायकवाड सर. ठीक आहे. त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स हा विषय सौरभ सोनवणे सर.
तर असे वेगवेगळे विषय जे आहेत तर ते तुमचे संपूर्ण प्री तसेच मेन्स ओरिएंटेड जो काही आपला सिलेबस आहे तर तो सिलेबस एका वर्षाच्या या फाउंडेशन बॅचमध्ये तुमचा संपूर्णपणे कवर होईल. ठीक आहे, म्हणजे हे जे प्रत्येक लेक्चरर आहेत तर ते पूर्ण वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध राहतील. त्याचबरोबर एक कंबाईनची बॅच देखील सुरू करण्यात आली आहे 15 जूनपासून. तर ती देखील 2021 साठीची आहे. आणि यामध्ये देखील तुम्ही जर का बघितलं सचिन वारुळकर जिओग्राफीसाठी, पॉलिटीसाठी सुभाष पवार सर, त्याचप्रमाणे दुर्गेश मकवान सर जे आहेत तर ते पॉलिटी, CRPC, MPA, HR आणि मायनर ॲक्ट जे आहेत तर ते शिकवतात. ठीक आहे, त्याचबरोबर अक्षया रानडे मॅम जे आहेत तर त्या मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, अशोक अवंतकर सर. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे अभिजित राठोड सर जे आहे तर ते इकॉनॉमिक्स तुम्हाला या ठिकाणी शिकवतील. तर यासाठी तुम्ही अनअकॅडमीचं जे सबस्क्रिप्शन आहे तर ते घ्यायला विसरू नका. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोच की ते कशाप्रकारे घ्यावं लागते. परंतु यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की तुम्ही या 2 बॅचेस आहेत तर ह्या देखील बघू शकतात आणि इतर ज्या बॅचेस उपलब्ध होतील अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर तर तुम्ही त्या देखील बघू शकतात. तर या ठिकाणी असं बंधन नाही आहे की तुम्ही फक्त पे करत आहे तर या 2 बॅचसाठीच करत आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जे क्लासेस आहे किंवा लेसन्स आहेत तर ते तुम्ही बघू शकत नाही. तर यामध्ये तुम्ही असं विचार नका करू. तर यामध्ये तुम्ही दोन्ही जे पॉईंट्स आहेत तर ते बघू शकता. तर आता तुम्हाला सांगतो की मी अनअकॅडमीमध्ये सबस्क्रिप्शन कशा प्रकारे घ्यायचं. तर अनअकॅडमीमध्ये सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ॲप जे आहे तर ते गुगल प्ले किंवा ॲपल स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला MPSC सिलेक्ट करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला MPSC सबस्क्रिप्शन असा एक तुम्ही त्यावर सबस्क्रिप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला असा एक पेज जो आहे तर तो ओपन होईल. तर यामध्ये 1 मंथ, 3 मंथ, 6, 12 आणि 24 मंथचं सबस्क्रिप्शन आहे. 1 मंथसाठी 1,260 रुपये, 3 मंथसाठी 3,150, 6 मंथसाठी 5,040, 12 मंथसाठी 6,300 आणि 24 मंथसाठी 7,560 रुपये जे आहे तर ते तुम्हाला द्यावे लागतील. ठीक आहे, परंतु याचा जर का विचार केला तुम्ही जेवढ्या जास्त कालावधीसाठी हे जे सबस्क्रिप्शन आहे तर हे घ्याल तर तेवढीच किंमत जी आहे तर ती कमी लागेल. जसं आपण एका महिन्याचा जर का विचार केला की 1,260 रुपये लागत आहे तर 24 महिन्यांसाठी किती होईल, खूप जास्त होईल ना. तर यामुळेच या ठिकाणी तुम्हाला 75% जे डिस्काउंट आहे तर ते देण्यात येत असते. आणि यामध्ये पुन्हा हे जे तुमची अमाऊंट आहे 7,560 यामध्ये पुन्हा तुम्हाला 10% जर डिस्काउंट हवे असेल तर त्यासाठी एक रेफरल कोड आहे माझा तर ते टाकण्यास विसरू नका. तो रेफरल कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो रेफरल कोड आहे अनिकेत 72892. ठीक आहे, हा जो रेफरल कोड आहे तर हा रेफरल कोड तुम्ही या ठिकाणी यूज करा. या ठिकाणी यूज केल्यानंतर तुम्हाला 10% अजून डिस्काउंट जे आहे तर ते मिळतील. तर त्यानंतर तुम्ही सबस्क्राईबवर क्लिक करा. त्याद्वारे तुमचे सबस्क्रिप्शन जे आहे तर ते पूर्ण होईल. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे जर का आपण विचार केलं की याचे जे की फॅक्टर्स आहे किंवा की फीचर्स आहे की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मिळतील. तर यामध्ये जर का विचार करू तर तुमची जी स्टडी आहे तर ते तुम्हाला त्यासाठी पुण्याला किंवा मुंबईला किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही. तुम्ही घरी बसून तो अभ्यास करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही 24 महिन्याचा कालावधीचा जो फीज आहे तर ती बघितली तर ती 7,000 काहीतरीच्या जवळपास येते. आणि त्यानुसार जर का तुम्ही बघितलं तर पर डे तुम्हाला फक्त 11 रुपये एवढा खर्च लागतो आहे. आणि हे जे क्लासेस असतात तर याच्यामध्ये तुम्ही डाऊट क्लिअरिंग सेशन्स देखील अटेंड करू शकता, ज्याद्वारे तुमचे काही जेवढे काही डाऊट्स राहतील तर प्रत्येक 3 लेक्चरनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन असते. त्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे जेवढेही 3 लेसन्समध्ये जी काही माहिती तुम्हाला सांगण्यात आली आहे तर तुम्ही त्याबद्दल डाऊट देखील विचारू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी फ्री क्लासेस आणि स्ट्रक्चर्ड क्लासेस जे आहे तर ते देखील तुम्हाला आढळून येईल. आणि तुम्ही पेमेंट जी आहे तर ती EMIचा ऑप्शन देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर ही जे बॅचेस आहे तर यामध्ये तुम्ही डाऊट क्लिअरिंग आहे, त्याचप्रमाणे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील किंवा MCQs असतील जी या लेक्चरर्सनी किंवा एज्युकेटर्सांनी तयार केलेली आहे तर त्याचा देखील तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुम्ही जे आहे तर ते टेस्ट देखील सॉल्व करू शकतात. प्रत्येक वीकमध्ये टेस्ट होते.
त्याचप्रमाणे डेली टेस्ट देखील त्या ठिकाणी उपलब्ध असतात. तर तुम्ही जेव्हा प्लसचं सबस्क्रिप्शन घ्याल तर तुम्हाला हे सर्व बेनिफिट्स जे आहेत तर ते या ठिकाणी मिळतील. आणि यासाठी तुम्ही हा जो रेफरल कोड आहे तर हा टाकण्यास विसरू नका. ठीक आहे, तर आपला जो टॉपिक होता तर तो आपण कंटिन्यू करूया. तर यामध्ये कलम क्रमांक 3वर होतो आपण. तर यामध्ये असं सांगण्यात आलं की भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेली राज्ये यांची स्थापना करणे. ठीक आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की कलम 3मध्ये जी काही राज्ये आहेत तर त्याच्या क्षेत्रामध्ये बदल असेल किंवा त्याचे क्षेत्र वाढवायचे असेल, कमी करायचे असेल किंवा सीमांमध्ये बदल करायचा असेल किंवा राज्यामध्ये, तर या ठिकाणी कलम क्रमांक 3 जी आहे तर ती लागत असते. आता अस्तित्वात असलेले म्हणजेच काय, तर आपला जो संपूर्ण भारत आहे तर या भारतामध्ये ऑलरेडी जी काही राज्य उपलब्ध आहे किंवा अस्तित्वात आहे, ठीक आहे, तर त्या राज्यांच्याच सीमांमध्ये बदल करून नवीन एक राज्य आपण तयार करू शकतो किंवा त्या राज्याला वेगळे नाव देऊ शकतो किंवा एखाद्या राज्याचे क्षेत्र जे आहे तर ते कमी करून आपण दुसऱ्या राज्याची स्थापना देखील करू शकतो. जसं की या ठिकाणी तुम्हाला हे जे तेलंगणा आहे तर तेलंगणाची निर्मिती जी आहे तर ती झालेली दिसून येते. ठीक आहे, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा जो आहे तर तो वेगळा करण्यात आला. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला हा पूर्ण रिजन जो होता, हे दोन्ही भाग तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, तर हे भाग आधी सुरुवातीला आंध्र प्रदेशांचेच होते. त्यानंतर त्याच्यामध्ये कलम क्रमांक 3नुसार बदल करण्यात आला आणि तेलंगणा या राज्याची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली. तर यानुसार कलम 3ने संसदेला काही अधिकार जे आहे तर ते दिले आहे. तर यानुसार कोणत्याही राज्यातून विशिष्ट क्षेत्रे वेगळे करून किंवा 2 किंवा अधिक राज्ये किंवा अधिक राज्यांचे भाग जे आहे तर ते एकत्र करून किंवा कोणत्याही राज्याचा भाग व क्षेत्र एकत्र करून नवीन राज्याची निर्मिती करणे, तर हा जो अधिकार आहे तर हा आपल्याला संसदेला आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढविणे, कोणत्याही राज्याचे क्षेत्र कमी करणे, जसं की आपण आत्ताच इथे बघितलं की या संपूर्ण राज्य जे होते तर त्याचे जे क्षेत्र आहे तर ते कमी करून या ठिकाणी दुसऱ्या राज्याची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली. ठीक आहे, त्याचप्रमाणे कोणत्याही राज्याचे नाव बदलणे, जसं की सुरुवातीला ओरिसा हे जे राज्य होते तर त्याला आता ओडिशा असे म्हणण्यात येते. ठीक आहे, अशा प्रकारचे जे अधिकार आहे तर ते संसदेला कलम क्रमांक 3ने दिले आहे. यासाठी जे विधेयक आहे तर ते मांडण्यासाठी 2 अटी आहेत. तर त्या 2 अटी कोणत्या, तर यासाठी म्हणजे राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागत असते आणि विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी ठराविक काळात संबंधित राज्याचा दृष्टिकोन मांडण्यासाठी राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्य विधिमंडळाकडे पाठवतील. म्हणजे ज्या कोणत्याही राज्यामध्ये समजा आपल्याला चेंजेस करायचे आहे तर त्यासाठी ते विधेयक आहे तर ते राज्य विधिमंडळाकडे पाठवले जाते आणि हे पाठवण्याचे अधिकार जे आहे तर ते राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपती ते कार्य करतील. ठीक आहे, त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाचे जे मत आहे तर ते राष्ट्रपतीवर किंवा संसदेवर बंधनकारक नाही. म्हणजे त्यांनी जरी म्हटलं की आम्हाला हे चेंजेस करायचे नाही आहेत तरी देखील राष्ट्रपती किंवा संसदेला असं वाटत असेल की यामध्ये आपण चेंजेस करावे तर ते करू शकतात. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. यावर नेहमी प्रश्न जो आहे तर तो विचारण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत आपण एवढं बघितलं. तर पुढच्या भागामध्ये आपण अजून वेगळं काहीतरी बघूया. हे कलम क्रमांक 1 ते 3, 4 होते आणि चौथ्या कलमामध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की कलम 2 व 3मध्ये केलेले जे काही कायदे आहे तर त्यानुसार परिशिष्ट 1 व परिशिष्ट 4मध्ये ज्या दुरुस्तीची जी तरतूद आहे तर ती करणे, त्याचप्रमाणे पूरक, अनुषंगिक आणि त्यातून उद्भवणाऱ्या ज्या बाबी आहेत तर यांचा समावेश जो आहे तो कलम क्रमांक 4मध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे एक माझी टेलिग्राम लिंक देखील आहे तर तुम्ही ती देखील जॉईन करू शकता. ती म्हणजे @अनिकेत झाडे, यामधील A आणि Z कॅपिटल आहे. तर तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही उपलब्ध व्हा. त्याच्या माध्यमातून तुम्हाला तिथे जे जुने लेसन्स आहेत तर त्याची लिंक देखील मिळेल. त्याचबरोबर अनअकॅडमीचे जे लेसन्स आहेत तर त्याची लिंक देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, आणि कोणताही प्रॉब्लेम असल्यास तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता. धन्यवाद. पुढील लेसनमध्ये आपण भेटूया.